हा बालक नंदाघरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे मुळे पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घातली नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे मुळे विश्वव्यापक गवळापती त्याशी कवळे कडीवर घेते नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे मुळे तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे पुढे पांडुरंगा करू
कर दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या महान तपस्वी संत पूज्य भगवान बाबा वामन भाऊ महाराज खंडो बाबा या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त चालू असलेला हा उत्सव आणि आज काल्याच्या कीर्तनासाठी येळी पंचक्रोशीतील सर्वत्र असणारे ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ पाहुणी मंडळ आपण सगळे उपस्थित आहात छान आपला तर काला होऊन गेला पूजनीय श्रद्धेय गुरुवर्य देवगडचे बाबा आपल्या सगळ्यांच्या भावनेला हात देऊन इथपर्यंत येऊन आपल्याला दर्शन दिले आपला काला झाला कीर्तन झालं विठ्ठल पण तरी पण 20 मिनिटं बरोबर आहे कारण सगळं जमाजमी झालेली आपण सर्वत्र मंडळी आमच्या माता मावल्या तर 3 वाजल्यापासून जागी काही खूप काही महिला मंडळींनी तरुण पोरांनी वरंगीवाल्यांनी टाळकरी मंडळींनी गेले 9 दिवस खूप काही कष्ट केले सर्वत्र मंडळीचं टाळी वाजवून स्वागत होतं काल्याचा प्रसंगी महान तपस्वी संत वामन भाऊ महाराजांची पुण्यतिथी आज जिकडं तिकडं भगवान बाबा वामन भाऊ महाराजांच्या पुण्यतिथीची सोहळे चालू आहे आपण गेले 27 वर्षापासून आपली भाऊ बाबांची मूर्ती बसून आता किती वर्ष झाली 27 वर्ष झाली वैकुंठवासी गोरक्ष बाबा बरोबर आहे त्यांच्या हस्ते आपण ती मूर्ती बसवली होती आणि तेव्हापासून वैकुंठवासी नारायण बाबा असो त्यांच्या आशीर्वादाने कितीक वेळेस नारायण बाबांनी या पुण्यतिथीचे काल्याचे कीर्तन भगवान बाबांचे पुण्यतिथीचे कीर्तन केले आणि आपण सर्वत्र मंडळी एकत्र येऊन या भक्ती साधनेचा आनंद घेतो आजच्या दिवशी भाग्य आपलं जसं आपण पूजनीय श्रद्धेय श्रीक्षेत्र असणारा भगवानगडचे महंत शास्त्री बाबांना बोलून स्वागत करत असतात आणि त्याचप्रमाणे आपण सर्वत्र पंचक्रोशीतील मंडळींनी श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य बाबांचं स्वागत केलं आणि बाबा आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद देऊ वास्तविक पाहता आपण बोलताना पाहिलं पूज्य गुरुवर्य बाबांना बोलता येत नव्हतं पण त्यांनी सांगितलं नाही आपल्याला येळीपर्यंत जायचंच दर्शन घेऊनच यायचं गावकऱ्यांना भेटूनच यायचं एवढी तब्येत बरोबर नसतानाही सुद्धा आपल्या सगळ्यांच्या प्रेमाकरता आणि वामन भाऊ महाराजांच्या उत्सवात आपण गेलं पाहिजे या भावनेने आले आशीर्वाद दिला बाबांच्याच परवानगीने आता काल्याच्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत म्हणून काला म्हटलं बरोबर चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळे भगवान परमात्म्याने गोकुळात काय चरित्र केलं भगवान परमात्मा जन्माला आल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती संतांचं जे चरित्र असतं देवाचं जे चरित्र असतं ते खूप काही वेगळं असतं भगवान बाबांचं चरित्र जर आपण पाहिलं बाबांचा जन्म झाला सावर गावात जिकडं तिकडं दिवे लागले साधूच्या जन्माची एक चमत्काराची कहाणी असते आणि तुमचा आमचा ज्याशी जन्म व्हायचा का मी काय सांगत होतो आपल्या परिसरातली डीपी तरी जळत वामन भाऊ महाराजांचा जन्म झाला गेले काही दिवसातच भाऊंची आई गेल्याच्या नंतर भाऊंच्या आजीला पाना फुटला ही संतांच्या देवाची चरित्राची कथा आहे भगवान जन्माला आले 8 वर्षाची मूर्ती देवकीनं सांगितलं कृष्णा हे कृष्णा लहान होईल भगवान परमात्म्याने देवकीची तपश्चर्या करून परमात्मा लहान झाली भगवान परमात्म्याने वसुदेवाकडे पाहिलं बाबा मी साक्षात परब्रह्म परमात्मा जन्माला आलो आणि तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा का काय नाही म्हणजे कृष्ण गोकुळी जन्माला दुष्ट चळकाप सुटला जी दुष्ट मंडळी
त्यांना चळकाप सुटला. गोकुळात सगळ्यांना आनंद झाला. पण भीती आता मला याची वाटते म्हणते, तो तुझा मामा नाही का? काय त्याचं नाव? कंस मामा. जगाच्या इतिहासात हे 3 मामा, कंस मामा, मारीच मामा आणि शकुनी मामा. भगवंताने सांगितलं, बाबा माझ्या मामाची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर काय करा, गोकुळात असणारा नंद राजा, बाबा मला तिथं नेऊन सोडा. कृष्णा तू म्हणतो तिथं आम्ही तुला सोडू, पण आम्ही बंधनात. प्रत्येक माणूस बंधनात असतो, संकटात असतो, अडचणीत असतो. त्या बंधनातून, त्या संकटातून आपली अडचण दूर व्हावं असं वाटत असेल तर त्या भगवान परमात्म्याचं फक्त नामस्मरण करायचं. या संतांच्या जीवनाचं फक्त नामस्मरण करायचं. कसंही अडचण असली, कसंही दुःख असलं का त्याच्यातून आपण मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. उचलीला कमळापती बाईची बंधने गळती. भगवान परमात्म्याला उचलून घेतल्याबरोबर वसुदेवाच्या पायात ज्या बेड्या होत्या त्या गळून पडल्या. भगवान परमात्म्याला वसुदेवजीने देवकी समोर ठेवलं. देवकी समोरची योग माया घेऊन बंदी शाळेत आली. बंदी शाळेत ती बाया टेकावल्याबरोबर ती कहर करायला. रक्षपाल जागी झाले. माझा शत्रू गोकुळात जन्माला आला. धावत पळत असणारी ती योग माया आली. धावत सांगतो देवकी समोरचा असणारा ते बाळ उचलून गर 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 एका शिळेवर आपटणार. तेवढ्यात ती योगमाया हातातून निसटली आणि तिला जाता जाता सांगितलं, तुझं लागी वधी उपजला माझ्याशी का वाद करतोस रे? जा, तुझा शत्रू गोकुळात लहानची मोठा होतो आणि त्याला मारण्यासाठी जा. माझा शत्रू गोकुळात लहानची मोठा होतो. पुरुष मंडळी कोण जात वर बघा, कोण जात? पुरुष मंडळीने सांगितलं नाही बा, काही गोष्टी नाही पटल्या. आता दररोजच सांगत असतो, नाही पटल्या तर मौन धरायचं. नामदेव महाराज ज्ञानोबरांनी हेच आपल्याला सांगितलं, ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी अंधरोनी श्रीहरी जपे सदा. मौन धरलं का सगळ्या जे काय आपल्या जीवनात काही अडचणी असेल त्याला मोठा औषध मौन धरणं. विठाला मंडळींनी होकार नाही दिली. महिला मंडळ माझा शत्रू गोकुळात लहानची मोठा होतो, कोण जात? आणि त्यावरच योग जणीने उठली बाहेर. काय करते सर? का मला ऐकायला येत नाही. नाही, ती कधी शिवरात्रीच्या उत्सवात नाही, कधी पुण्यतिथी नाही, ती कधी गडावर नाही. गडावर भाकरी द्यायची म्हणली तरी बाया कधी करू मी आता नाही. जिच्याकडून सत्कर्म घडत नाही ती पुतना मावशी. त्या पुतना मावशीने सांगितलं, दादा मी जाते त्याला मारायला. विश्वाचे स्थान कोण गती पुतना आलीच. मारायला आलेली पुतना मावशी मेली. फक्त तिनं जाता जाता एकच केलं, कृष्णा मी चुकले, कृष्णा मी चुकले, कृष्णा मी चुकले.
मी भावकीत भांडण लावले रे कृष्णा, मी आज चुकले कृष्णा, मी आज आवाजाचं कधी जमून नाही दिलं कृष्णा, मी चुकले कृष्णा, मी गल्लीत एक घर सुना नाही सोडलं, मी तिथं भांडले कशा खाली बघा ते पाहिलं कृष्णा, मी चुकले कृष्णा, मी चुकले. किती जरी आपण गुन्हे केले, किती जरी आपण चुकलो, संतांजवळ आलो रे आलो कबास ते संत आपल्याला क्षमा केल्याशिवाय राहत नाही. ते दयेचे सागरी बर का. भगवान बाबा असो, वामन भाऊ महाराज असो, येळेश्वर भगवान असो, कमी जास्ती होतच असतं. हे संत आणि हे देव आपल्याला आपण कितीही जरी चुकलो तर आपल्याला माफ करत असतात. तशी पुतना मावशी सांगितलं कृष्णा मी चुकले मला माफ कर. मारायला आलेली पुतना मावशी भगवंताने तिला मोक्षाला पाठवलं. मोक्षाला एवढं प्रकरण सोपं नाही. रात्रंदिवस भजन करतोय आपण, रात्रंदिवस भजन चालू आहे, हरिपाठाला आहेच, कीर्तनाला आहेच. माझ्याकडे बघ नका बरं, मी काही बोलणार नाही. जिकडं तिकडं आहे पण आपला काय असणारा समाधान होत नाही. मारायला आलेली पुतना मावशी भगवंताने तिला मोक्षाला पाठवलं. इथं रात्रंदिवस भजन करून दाव वापाय ठेवला शिवा ठेवा, नाही तर पुढं काय गावला ठेवा, नाही कावला शिवाय. एकदा तुमच्या परिसरात आलो मी, गावाचं नाही नाव सांगणार, त्या काय गावाला 3 तास गुंतलो. 3 तास ट्रॉफिक मध्ये नाही, पुढं दहाव्याच्या कीर्तन 3 तास कीर्तन चालले. भूक लागली, वाटाणं पुढं काही खायचं नाही. यंदा अरे आवडलं की नाही, चालू द्या चालू द्या चालू द्या आणि चालू द्या चालू द्या. काय कपाशीतला रावण आहे काय, चालू द्या कवर. कावळा शिवला नाही का एक जण म्हणतो नाही ना बाबा, कावळ्याचं नाव काढल्याबरोबर कावळा तिकडून काव आहे. आता लवकर सुट्टी होईल पोरो, अरे जा रे, अरे पाया पडा, म्हाताऱ्याच्या पाया पडा, म्हाताऱ्याचा दावा आणि म्हाताऱ्याला सांगा आणि तुमची वाट चालू करू. पोरं गेले, अशी फुलं टाकली, फुलं टाकायला लागल्याबरोबर कावळा कसं करतो काव मला हाय गाडी या जॉबता आहे. फुलं टाकली, बाबा या ना आम्ही तुमची वाट चालू ठेवू. एक जणांनी विचारलं मला यांची वाट कोणती होती, देवगडची होती की भगवानगडची सांगितलं नाही. भाग्यवान माणसं आहे आपण. जर वाक्य एखादं पटलं तर टाळी वाजलं जातं. आताच पटलं, जर नाही पटलं तर नाही. आज बाजरीच्या भाकरी मस्त होती, शिंगुरीची आमटी, कांदा लिंबू असं लोणचं आहे, मस्त जेवण. नाही पटलं तर एखादं वाक्य जर पटलं तर टाळी वाजवा. भाग्यवान माणसं आहे आपण. आपल्याला रस्ता दाखवणारी संत भेटली. विठ्ठल वाट दाखवणारी संत आपल्याला भेटली. जगाच्या इतिहासात काही इकडे जर पाहिलं तर वाट दाखवणारे संत नाही, वाट लावणारे संत आहे. आपल्याला वाट दाखवणारे संत भगवान बाबा असो, वामन भाऊ महाराज असो, नारायण बाबा असो, भीमसिंह महाराज असो, या संतांची आपल्यावर असणारी कृपा आहे. दयेचे सागर आहे. भगवान बाबांची कृपा आहे, वामन भाऊची कृपा आहे. एक तपस्वी महात्मा वामन भाऊ महाराज, वाचसिद्ध असणारे वामन भाऊ महाराज, त्यांची कृपा आहे. म्हणून आपण वाट चांगली धरायची. जरी एखाद्याची वाट चुकली असेल बर का, तर त्याने भाऊ बाबा ज्या रस्त्याने चालले, नारायण बाबा ज्या रस्त्याने चालले, खंडोबाबा ज्या मार्गाने चालले, आणि तो रस्ता धरला रे धरला, तर पुढं तरी आपल्या लेकराला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या संतांच्या वाटेने आपण चालायचं. स्वल्प वाटे चला. ही वाट स्वल्प आहे, सोपी आहे. फक्त नामस्मरण करायचं. नाही कावळा शोधा. इथं चला. एक पोरगी होती म्हाताऱ्याला, आया बाय म्हणजे गंगू, अगं तू तरी उठ ना. ती गंगू उठली, ती म्हणते दादो, हे दादो
ये ना. कावळा तिकडून जातो तरी कावळा फुलं वाहिले नाहीच उठा. भूक तर लागली. लोक तर कटळले. काय करावं. आयाबाया म्हणले. म्हातारी होती 80 वर्षाची म्हातारी होती. सांगा गीताबाई. तिचं नाव गीताबाई ठेवलेलं. गीताबाई तू तरी उठ ना. ती उठली. तिने आपल्या अशी फुलं घेतली ना फेकून मारली. अशी फेकून दिली. म्हणलं काय कोणाला तरी विचारलं एवढं रागाराग काय. बाबा म्हातारीन म्हातारी लय दिवस बोलत नव्हते. राग पुढं काढा पाहिला म्हातारीने. कावळा कसा करतो काव. म्हातारी अशी कावळ्याकडे बघते आणि तू आज कताराच का नाही समाधान. नुसतं भगवान बाबा वामन भाऊचं नाव घेतलं का जे पाहिजे ते आपल्याला मिळतं. असे अनेक आम्हाला अशा अडचणी येतात. बाबा अशा अडचणी काळजी नको करू. भाऊ बाबाचं नाव तयाच्या चिंतनी तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. मारायला आलेली पुतना मावशी मेली. असा हा भगवान अनेक लीला करत असताना भगवान आता मोठे मोठे झालेले. भगवान सवंगड्यात खेळायला गेलेले. सवंगड्यात खेळायला गेल्याच्या नंतर गोपाळाने सांगत कृष्णा अरे तुझ्या घरी आम्ही ऐकून खूप दही दूध आहे आम्हाला खाऊ घालणार. भगवंताने सांगितलं चला लगेच तुम्हाला मी दही दूध खाऊ घालतो. तसं नाही आम्हाला दही दूध खाऊ घाल पण कृष्णा चोरून खाऊ घाल. चोरून भगवंताने सांगितलं बाबू चोरी चांगली नसती. चोरी केली का त्या लेकरा बाळाचा आपल्याला शाप लागत असतो. मी चोरी करणार नाही. कृष्णा दही दूध लोणी आम्हाला चोरून खाऊ घालतो का मार खातो. भगवंताने सांगितलं मी मार खाईन पण चोरून दही दूध खाणार तुम्हाला खाऊ घालणार नाही. ठरलं. हो ठरलं. बस त्या गोपाळांची मीटिंग संपली. एक गोपाळ पळत 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 यशोदे माईकडे गेला आणि सांगितलं मैया मैया कृष्णाने माती खाल्ली. असं परत दुसरं पळत आला. मैया 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 कृष्णाने माती खाल्ली. हळूहळू हळू यशोदे मैयाला परमात्म्याचा राग यायला. तेवढ्यात बळीराम दादा मैया मैया तुला म्हणलो होतो आमच्याकडे पाठवू नको. कृष्णाने माती खाल्ली. या दोघा तिघांनी सांगितलं आणि निघून गेले. तेवढ्यात भगवान परमात्मा भगवंताने लांबून पाहिलं. आई जरा रागवलेली दिसते. वातावरण पाहिलं. वातावरण कळलं तर वातावरण जर कळलं समय जर कळला तर जीवनात आनंद मिळतो. आल्याचं कीर्तन गोड आहे चांगलं आहे. हेच कीर्तन जर 2 तास चाललं तर नाही जमणार. एक अर्धा 20 मिनिट. म्हणून भगवान परमात्म्याने सांगितलं पाहिलं मैया रागवलेली. आपले गुरु जर रागवले आपले जर गुरु रागवले आपली आई रागवली वडील रागवले फक्त एक करायचं शांत बसायचं आणि त्यांच्या समोर येऊन उभं राहायचं. एका बाजूला कधीतरी आपण कोणाची तरी मर्यादा सांभाळली. वाक्य ऐकलं. कधीतरी आपण कोणाची तरी मर्यादा सांभाळली काही एक दिवस असा येतो असतो संपूर्ण जग आपली मर्यादा सांभाळल्याशिवाय. भगवान परमात्मा एका बाजूला उभा राहिली. यशोदेने असं पाहिलं तिरक कृष्णा कृष्णा जी आई तू माती खाल्ली. नाही आई माती नाही खाल्ली. कृष्णा खरं सांग माती खाल्ली का नाही. नाही का आई. अरे गोपाळ म्हणतात कृष्णा तू माती खाल्ली. नाही आई. अरे कृष्णा बळीराम दादा म्हणतो तू माती खाल्ली. नाही का आई. शेवटी तो भावकीत आहे तो खोटा बोलतो. मी माती खाल्ली नाही. आई
माती खाल्ली नाही. कृष्णा खरं सांग माती खाल्ली का नाही? आकार मग संजत माती खाल्ली नाही मग आ करायचं काय काम? माती खाल्लीच नाही ना मग आ करायचं काम काय काम? जिने चोरूनच नाही खाल्लं तिला तोंड पुसायचं काय काम? मला मोठा वाडा आणि सासूने सांगितलं बाबे बाबे कुठे काय काय मी भाकरी कर आणि तेवढ्यात म्हातारी गल्लीत जिच्याकडे म्हातारी गल्लीत गल्लीत तरी कशाला गेली तर किराणाला गेली होती कशाला गेली होती पण ती काय तिला भेटली नाही तेवढ्यात मागत होती. तोपर्यंत बघीने थाळा घेतला 1-1.5 भाकर घेतली मी तिथंच होतो ना काला त्याला लागली गप्पा गप्पा खायला. तेवढ्यात म्हातारी आली बाबी काय करते काय नाही काय म्हणलं काय नाही खात तोंड कोण खुशी तू खाल्लंच नाही ना काही. तेवढ्यात तिला थाळा लोकून गेला थाळ्याकडे बघ तोंड पुसत बाबी काही खाल्लं का नाही काय म्हणले काय नाही खाल्लं काय नाही म्हणाल. जसं भगवान सांगतात आईने माती खाल्ली नाही मी आ करणार नाही. कृष्णा आ करा उशीर होतो आ कर. शेवटी यशोदेमाईने एक काठी घेतली यशोदेमाईने परमात्म्याचा कान धरला. माराया तिने उगरली काठी. काठी कळली पाहिजे विचाराची काठी. भाग्यवान माणसं आहे आपण ज्या आईच्या हातात विचाराची काठी आहे तिथंच भगवान बाबासारखे महात्मे जन्माला येतात. ज्या ठिकाणी ज्या आईच्या हातात विचाराची काठी आहे वामन भाऊ महाराज सारखे रत्न जन्माला येतात. ज्या आईच्या हातात विचाराची काठी नारायण बाबा सारखे गोरक्ष बाबा सारखे बर का भिनसिंह बाबा सारखे खंडो बाबा सारखे गुरुवर्य शास्त्री बाबा सारखे रत्न तिथे जन्माला येतात. फक्त विचाराची काठी. म्हणून महिला मंडळीकडे खूप मोठी जबाबदारी. ज्या ज्या आईने आपल्याकडे मुलाकडे लक्ष दिलं ते छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, स्वामी विवेकानंद जन्माला आले, डॉक्टर आंबेडकर जन्माला आले. म्हणून आईने खूप खूप लक्ष द्यायचं. शाळेत गेलेला मुलगा किती वाजता येतो संध्याकाळी बाहेर पडल्याच्या नंतर तोच मुलगा किती वाजता येतो. तो जर 11 वाजता येत असेल 11 वाजता येत असेल त्याला येऊपर्यंत वाट बघायची. कायम मी सांगत असतो 11 वाजता येत असेल रात्री तर वाट बघायची. तो येऊस तर जेवायचंच नाही. आपणही जेवायचं नाही बर का. त्याच्या बायकोलाही जेवून द्यायचं नाही त्याच्या लेकरालाही जेवू द्यायचं नाही. 11 वाजता त्याची वाट बघितली आणि 11 वाजता तो आला आणि मग आपण जेवायला बसलो तोच मुलगा दुसऱ्या दिवशी 11 वाजता येणारा 10 वाजता आल्याशिवाय राहणार नाही. मला जाऊस तर आई जेवत नाही वडील जेवत नाही पोरही जेवत नाही. आपण लवकर गेलं पाहिजे. 10 वाजता येतो आणि त्याच्याकडेच जर आपण लक्ष दिलं त्याचीच वाट बघितली नाही. मला जाऊपर्यंत आई वडील जेवत नाही बायको जेवत नाही लेकरही जेवत नाही. आपण लवकर गेलं पाहिजे. तोच तिसऱ्या दिवशी 9 वाजता आल्याशिवाय राहत नाही. पण होतं काय आपलं पोट झाला का स्वयंपाक पुढे गती झाला का स्वयंपाक हो झाला स्वयंपाक घ्या जेव ही ती पाहता गेली ती कळलं घ्या जेव. आणि त्याचं काय कर त्याचं झाकून ठेव. त्याचं काय कर झाकून ठेव. त्याचं काय कर झाकून ठेव. त्याचं काय कर त्याचं सगळंच ती झाकून ठेवते. कळत नाही थोडंफार कीर्तन तुम्हाला. त्याचं सगळं झाकून ठेवते आणि मग म्हणते दादा नसतं झालं म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहे. दुसऱ्याचं पोरग काय करतोय ही उचापतीच करायची नाही. आपलं पोरग काय करतं जिने तिने आपापल्या लेकराकडे लक्ष दिलं का राम राज्य यायला वेळ लागणार नाही.
कान. कधी जर आपला कोणी कान धरला, कान धरणं म्हणजे काय, कोणी आपली जर चूक काढली तर त्या बाबतीत आपण शांत राहायचं. शब्द केला माझा, मौन धरायचं, शांत राहायचं. जो आपली चूक काढीत असतो त्याला आपण गुरु मानायचं असतं, मानायचं असतं. कारण जे एखाद्याने जर आपली चूक काढली तर आपलं जीवन सुधरत असतं आणि एक असणारे आपल्या जीवनात दिशा मिळत असते. यशोदेवाने परमात्म्याचा कान धरला. कृष्ण आकार भगवान सांगतात, आई मी माती खाली नाही. शेवटी काठी अशी उगारल्याबरोबर भगवान परमात्म्याने आज आल्याच्या नंतर त्याच भगवान परमात्म्याच्या मुखात सगळं ब्रह्मांड गोकुळ दिसायला लागलं. अभंगाच्या पहिल्या सगळं जग सामावलेले. हरी हा बालक नंदागिरी. हा नंदागिरी भगवान परमात्मा राहत असताना अनेक गवळणीच्या खोड्या करत असताना एक एक गवळणीची यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे एकेकीची परवाला आमच्या घरा दादीने जरा होता मताला परवा दिवशी आमच्या घरी आलो. परवा आमच्या घरात दारी लिहिला होता म्हातारा घेऊन टाकाचा डेरा सैराट पोळीला यशोदे आव आवरी आवरी आपला गाना नाशी आमच्या सुना अजूकला नाही तुझ्या तुझी तुला गोड वाटे जवाय यशोदे तुला लाज वाटत नाही.
मग माणूस शांत राहतो. आईवर बोलते थांब तुझा बेतच एका गवळीने झाल्यात कृष्णा फक्त माझ्या घरी येऊन बघ आलोच आजच चला रे. गेला भगवान परमात्मा तिथं काय दैदूत खायचं ते खाल्लं आणि हळूच तिची मालक ती जिथं झोपली होती तिथं हळूच हा गेला. तिची दाढी आणि तिच्या मालकाची अशी वेणी. आईला काय वाटत तू कसा असाल आणि जेवणच जाणार. अरे जेवा रे पण जेवता जेवता या महात्म्याचा तरी काहीतरी आशीर्वाद घ्यायचा. काही तर बोलू नये अण्णा निश्चित खाते का नाही. खायच्या वेळेस सुद्धा त्यांचे भांडणच. आता पौर्णिमेची वारी परत आपला एक कार्यक्रम चाललाय. हा मग कमीत कमी आरती होस तर तरी मंडपात येऊन उभा राहणार. जिकडे पंगत आहे का त्याच बाजूला उभा राहते तिथून ज्ञानोबा त्याच्यावर चिराडतात बरं का. गुरुवारी शास्त्री बाबा ज्ञानेश्वरी सांगतात हरीशी न भजशी कवली गुणी. हा अरे तुझा असा कोणता गुणी काय पाप आहे तुझं का त्या आरतीला कधी तू उभा राहत नाही, कधी येळेश्वर संस्थांवर येत नाही, कधी यायचं इथं भाऊबाबाच्या पाया पडायचं. पाया तरी कधी कधी पडतो ग्रामपंचायत मध्ये जाताना मारली बाबा इथून चाललो. खूप मोठा आधार आहे भाऊ बाबा खूप मोठा आधार आहे. मला वाटतं मी 2-3 दिवसापूर्वी सांगितलं गावात काका व्यासपीठावर सांगतो आणि भाऊबाबांच्या मंदिरासमोर सांगतो. मी आता 3-4 दिवस झाले वाघोलीला एक कीर्तन होतं शंकर वाघोली. मी माझं सांगत नाही या थोर संतांचे आशीर्वाद रामगिरी बाबाच्या माठीमाग कसे ते ऐका. एक जणाने काका बोर घेतला नाही पाणी लागलं, परत दुसरा बोर घेतला नाही पाणी लागलं. शांत आमचा उत्सव होता तिथं भगवान बाबाची पुण्यतिथी. रात्री 12:30 वाजता माझ्याकडे आला. आम्हाला मला निघायचं इकडं. नाही बाबा काही करा एक नारळ फोडा. आता मी त्याच्या शेजारी जाऊन चहा पिऊन आलो. नाही बाबा काहीतरी करा. म्हणलं जा लक्षात ठेवा. फक्त एकच केलं मी जा म्हणलं जिथं भाऊ बाबांचे फोटो लावलेले तिथं पुण्यतिथी चालू होतं. फक्त भाऊ बाबांच्या समोरचे फोटो आण फुलं आण ती फुलं तिथं टाक. माझ्या जीवनात काका मी एकच करतो फक्त या संतांना स्मरून जगाचं फुलताप आयुष्यभर मी करणार नाही. त्यांचं स्मरण करून ती फुलं आणली तिथं टाकली. बाबा तुम्हीच फोडणार आता बरं आहे तुम्हाला जिथं फोडायचं तिथं फोडा. लोकांचं असंच आहे माठ साप म्हणे मिल्या प्रबाळाचा बाप. आता पुढं फोडावा. एक दोनाला सांगितलं निरागस अंतकरणाचं पोरग होतं बाटलं त्याला म्हणजे आंग्रे एक दगड टाक. त्याने जिथं टाकला भाऊ बाबा भगवान बाबा की जे म्हणून त्याच्या दगडावर फुलं टाकली नारळ फोडलं. तिसऱ्या दिवशीच फोन आला बाबा पाणी लागलं बरं. या संतांची आपलं काहीच नाही फक्त या संतांना स्मरून प्रत्येक कार्य केलं का अडचण आपल्याला नाही. म्हणून या संतांची खूप मोठी ताकद आहे खूप मोठी शक्ती आणि त्यांना स्मरून आपण आपल्या जीवनात चाललो न पडे गुंता कुठे काही असा हा भगवान परमात्मा तिथे गेला. त्या असणाऱ्या गवळणीची आणि तिच्या मालकाची दाढी वेणीची गाठ मारली निघून गेला. पूर्वीच्या काळात आमच्या माता मावल्या पहाटेच उठायच्या असं खरी बघायचं पहिला पहाटेच उठायला गेल्याबरोबर तिच्या वेणीला आसाड वाजला. रामगिरी बाबाचं आज कीर्तनी देवगडचे बाबा यायची एवढं मोठा संताचा उठायचं तू माझी काळ गाडी वळी
दाढी बिनीला शेवटी गाठ मारली, कापून पाहिली. देवानीच गाठ मारलेली होती ना, जाळून पाहिली, ती जळाला. शेवटी त्या परमात्म्याकडे जावं लागलं. म्हणजे त्या कोपऱ्यात इळी पाय जायची, इळी आहे जायनी म्हणजे दोघाला जावं लागलं. शेवटी वैकुंठवासी भीमसेन बाबा हे प्रकरण गोड सांगायचे. शेवटी त्या परमात्म्याकडे आपण गेलं पाहिजे. आता ती गवळण किती उंच होती? 9.5 फूट उंच होती ती. किती? 9.5 फूट. आणि तिचा मालक होता 2.25 फूट. आता कल्पना करा काय झालं असं. शेवटी उडीत 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 शेवटी उडीत 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 बरेचसे माणसं असं उडीतच चढावं लागतं त्यांना, नाही कळलं का? शेवटी नेलं भगवान परमात्म्याने, पाहिलं, गाठ सुटली. असा हा भगवान परमात्मा अनेक लीला करत असताना, अनेक लीला करत असताना एक लीला सांगतो, नावरून घेतो. एकदा काय झालं, एका गवळणीच्या घरी पाहुणे आले. आणि पाहुणे आल्याच्या नंतर सासरेने सांगतात, सुनबाई जी काय नाही, आपल्याकडे पाहुणे आले, स्वयंपाक करा. मामा किती माणसं स्वयंपाक करायचा? 50 माणसं स्वयंपाक करा. 5 आणि 50 किती? मदत घेतली, स्वयंपाक केला. भगवंताचं भजन करत करत स्वयंपाक केला. पूज्य देवगडच्या बाबांनी मगाशी सांगितलं, आमच्या माता महादेवाने भाकरी केल्या, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी प्रसादी. स्वयंपाक केला आणि सांगितलं, मामा हा झालं बरं का, बसा. झालं? हो म्हणजे झालं. बसले सगळे जेवायला. पात्र वाढले, काय भाजी पोळी कोशिंबिरी 3-4 चटण्या, तोंडावर भांडण काही देऊ, सगळं वाढलं बरं का. शिरा भजी सगळं वाढलं. म्हाताऱ्याने हातात पाणी घेतलं आणि संकल्प सोडणार तेवढ्याच ताटाकडे पाहिलं. सांगितलं, सुनबाई सगळं वाढलं ताटाला, सुनबाई सगळं वाढलं ताटाला, पण ताटाला मीठ नाही वाढलं ना. हो राहिलं. पटकन दिशी सुनबाई स्वयंपाक घरात गेली आणि मिठाची वर्णी काका उचलायला गेल्याच्या नंतर तिला ती हलकी लागली. का? तिने शिरा करत असताना त्या असणाऱ्या शिऱ्याला साखर न टाकता तिच्याकडून काय पडलं? नीट आहे का कोपऱ्यात? मीठ पडलं. मीठ. सगळा शिरा आता खारट झालेला आहे. आता सासरा मारल्याशिवाय राहणार नाही. काय करावा, काय करावा? पटकन दिशी देव घरासमोर गेले आणि देवाला विनंती केली, हे देवा, हे देवा. त्या देव घरात काय नाही, देव नव्हते, 2च देव होते, गणपत पाटील आणि रामनाथ शेठ. कळलं ना? पण त्या देवाला देव पण होतं, राजगुरुजी. त्या देवाला देव पण होतं. आता इतके देव घरात, देव बाबा 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 कसं खाली बघा त्याचं पाहिलं. निष्ठा असावा, भावना असावा. देवा माझ्या असणाऱ्या सासऱ्याला भजे खायची बुद्धी दे, पोळी भाजी खायची बुद्धी दे, पण माझ्या असणाऱ्या सासऱ्याला आज शिरा खायची बुद्धी देऊ नको. आणि तेवढ्यात एक खिडकी होती, कोणाडा म्हणतो त्याला, आणि त्या खिडकीतून डोकत होती. सासऱ्याने असा हात पाणी फिरवलं आणि हळू सासऱ्याचा हात असा हळू 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 पुढे गेला, शिऱ्यापाशी गेला. आणि तिने असा घासभर मोदकावानी असा शिरा उचलला आणि हळूच तिथून असा हात उचलला. तुम्ही आ करू नका, तुम्ही टाकून तोंडात. हळूच असा असा उचलला आणि असा तोंडात टाकल्याबरोबर हिनं डोळे झाकले. बापरे कृष्णा. आणि तेवढ्यात आवाज आला, वा सुनबाई काय शिरा केला, वा सुनबाई काय शिरा केला. पाहुणे शिरा घ्या, पाहुणे शिरा घ्या, बाकीचं पोळी नका खाऊ पण शिरा खा. सुनबाईला वाटतं म्हातारा मुद्दाम म्हणतो काय, म्हणून ती स्वयंपाक घरात गेली आणि तिने सुपारी इतका शिरा घेतला. आता कोण माऊली बरं स्वयंपाक घरात गेलो शपथ घेऊन सांगा मी काहीच खात नाही म्हणून. शेंगा तरी खातील, शेंगदाणे तरी खातील. एकदा भाऊ मी चहा केल्या जणाकडे कीर्तनाला पुढे उशीर झाला, विठोबा रुक्माई झाली म्हणून चहा उकळा खिडकीतून लोकांना बोलायला गेले. तिने असं चहा घेतला, असं चहा घेतला, असं गाडी असं कंबर त्याप्रमाणे असणारी ती विठाला सुपारी इतका शिरा घेतला आणि तोंडात टाकल्या बरोबर तो शिरा गोड वाटला. हेच कौतुक तुकोबराय तिचं नवल दुसऱ्या चरणात करतं.
यशोदेने सांगितलं कृष्णा अनेक कवळणी तुझं गारांना सांगतात बास तुला आता मी शाळेत घालते आणि त्या काळची शाळा म्हणजे गोंधळे ब्रह्मविद्येचा पुतळा ब्रह्मविद्येचा पुतळा गाई राखी तू गोळा भगवान परमात्मा 9 लाख गाईचा कळप तू बर का भगवान वृंदावनात गेलेले वृंदावनात गेले गायी घेऊन जात असताना भगवान परमात्म्याकडे ज्या 9 लाख गायी होत्या त्या कोणत्या होत्या श्रीमद भागवतात कथा आलेली मार्ग्या चांगल्या नाही काल परवा कोणतरी सांगितलं जे दुकानात पैसे चालत नाही ते बाबाच्या पायावर जे येड्यावानी पोरं करते आता हे पण रांग लागले मेरी आज नाही ना भाऊ हे सोपं एवढं सांभाळणं एवढं सोपं नाही पण भाग्य का येळी गावाच्या भाकरी घालून भाकरी खाऊन आज त्यांच्या गळ्यात टाळे येळी करायचं पुण्य नाही घरी एवढे सांभाळणं कोणाचे आई वडील बेलापूरला गेलेले कोणाचे असणारे आई वडील घरी सगळे असणारे सांभाळतो हे कुठूनही कीर्तन आलं का काही मोजून बघावं लागते तुमचं फोन करून जमत आहे ऋषिकेश कुठे भैया जातो का असंच ना कुठे होय ही मोजून बघावं लागत 1 2 3 कधी 7 भरले कधी 8 भरते अरे तेवढ्या रात्री उठावं लागत अरे आमका दिसत नाही तो घरी गेला मग निवांत झोपायचं हे सोपं आहे का मस्तपैकी असणारे काका दररोज आमच्याकडे असणारी 10-12 पोरं गावातले 5-6 पोरं आणि ते पोरं दोन्ही टाईम बरं का दोन्ही टाईम आमचे असणारे मधुकरी खाऊन राहतात अगदी संपूर्ण माता माऊली असणारं कोटी कोटी धन्यवाद कितीतरी मुलगा दुपारच्या घरी गल्लीत जर गेला आणि एखाद्या माऊलीने जर विचारलं बाई मला भूक लागली रानात जरी चालली तर आमची माता माऊली त्या रेखलाला भाकरी सोडून त्याला खाऊ घालतील एक समाधान वाटतं आनंद वाटतो आज तेच असणारे लेकरं किती किती असणारे आम्ही मुंबई पुण्याला जातो देशातून असणारे आपले हे मुलं संस्थांचे विद्यार्थी अगदी सुखरूपी आनंदात विठाला विठाला गेला तिथे अनेक खेळ खेळताय गोपाळाने सांगितलं कृष्णा खांदे बहार बोटू भो काय सुख सगळे एकत्र जमले सगळ्यांना काला केला सगळ्यांनी काला खाल्ला गोपाळाने सांगितलं कृष्णा आम्ही यमुनेवर जातो हात धुवून येतो भगवंताने सांगितलं नाही वैकुंठी द्यायचे नाही कवळ काही काल्याचे कृष्णा मग हे हात कुठं धुवायचे एका गोपाळाने सांगितलं त्याचं नाव होतं पेंद्या तो पेंद्या असंच होता अरे मावल्या असं मारकी मशवानी बघायचा असं पेंद्याने सांगितलं कृष्णा यमुनेवर हात व्हायचे नाही मग हात कुठं धुवायचे भगवंतानी सांगितलं आपापल्या टिरीला पुसा एकाने सांगितलं त्याचं नाव होतं वाकडे तो वाकडे कसा होता श्लोक पुढे रे भाऊ अण्णा पूज्य गुरुवारे बरं कसं बाबांनी रथातून पोरं पाहिले आणि बाबांनी सांगितलं कुठले काय म्हणलं बाबा काय निम्मे बाहेरचे निम्मे आपल्या गावातलेच बाबांनी सांगितलं ह्या रागीत हे उभा राहते
यांच्या जीवनात आयुष्यात हे नको त्या रांगेत उभा राहणार नाही म्हणून. या रांगेत उभा राहिले का बस आनंद आहे, एक समाधानी. म्हणून एकाने विचारलं कृष्णा यमुनेत का हात धुवायचे नाही? भगवान सांगतात वैकुंठी ते आईचे नाही कवळ काही काल्याचे. अरे बाबा हा काला वैकुंठात नाही म्हणून काल्याची आमिषे देव जळी झाले मासे. ते देव माशाच्या रूपात आलेले. मग कृष्णा त्यांना काला खाऊ द्यायचं नाही का? त्यांनी वरंगणी नाही दिली का? आलंच वरंगणी. खूप खूप काका आमच्या येळी गावाच्या बाबतीत मी खूप ऋणी. महिना झाला भाऊ आपली वरंगणी असते, पण कुठल्याही प्रकारची वरंगणी कोणीच विसरत नाही. टाळी वाजून स्वागत. जे वरंगणी देतात त्यांना कमी पडत नाही आणि ज्यांनी देत नाही त्यांनी काय माड्या बांधलेल्या नाही. कळलं का? दिली पाहिजे बर का. भाऊ बाबांच्या पुण्यतिथीला एक घर सुद्धा गावातलं असं सोनं नाही राहिलं पाहिजे. म्हणून जे राहिलेले लोक वरंगणीचे इकडून तिकडून काही आज आले सगळ्यांनी महिला मंडळ जिने तिने काळजी घ्यायची. बराचसा असणारा खर्च आहे. परत राम मंदिरासाठी आपल्याला गेट करायचं त्याचा खर्च आहे, देऊन टाका. सगळ्यांना नम्र विनंती बरं का. हे कार्य करत असताना एवढा खर्च करायचं म्हणलं का भाऊ मी येळेश्वर संस्थांमार्फत करू शकतो, कमी पडत नाही. पण त्याच्यात तुम्हाला कमी नाही पडावं म्हणून तुमचा काहीतरी वाटा असावा. कळलं ना? राम मंदिराचा खर्च किती जरी करायचा म्हणलं का मी करू शकतो. कारण आज जगभर मी जर फिरत असेल फक्त एकच कारण अण्णा राम मंदिरामुळं आणि माझ्या बोलार बाबामुळे. आशीर्वाद असणारा मिळत असतो, ते एक आशीर्वाद मिळत असतो सगळ्यांची असणारी. चला भगवान परमात्म्याने सांगितलं कृष्णा मग त्यांनी काला खायला त्यांना का परवानगी नाही? त्यांना काला दिला पाहिजे. भगवान सांगतात त्यांनाही काला खाऊ द्यायचा, पण जा यमुनेच्या तीरावर जा आणि त्यांना सांगा तुम्हाला जर काला खायचा असेल हे भक्तीचे घर उघडा नामरूपीच्या वेळी बर का. 7 दिवस सप्ताहाचे म्हणजे आशीर्वाद घेण्याचे दिवस. हे 7 दिवस आपण सांभाळले का आपले लेकर देशात कुठेही जरी असले तर त्यांना आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवान सांगतात ही कुलूप आहे, ही नामरूपी चावी आहे आणि या नामरूपी चावीने हे भक्तीचं घर उघडलं का सगळ्यांना प्रसाद मिळतो. तिकडे हात वर करा. दुकाना पुढं मेडिकल पुढं बसलेले खालचे मेडिकल पाशी बसलेले तिकडं ते झाड कोणतं आहे आपलं रबर ठी हा काय ते झाडं असेल त्या झाडाखाली बसलेले वर हात करा. मी पण लाईव्ह बरं का. हा सगळं मला दिसत वर हात कर ना. भाकरी कसा गप्पा खातो वर हात कर. हा भगवान सांगतात ही कुलूप आहे आणि ही नामरूपी चावी. या नामरूपी चावीने हे भक्तीचं घर उघडलं का भाऊ बाबांचा सगळ्यांना आशीर्वाद मिळतो. आणि एवढं जर सांगून नाही ऐकलं तर भगवान सांगतात काला नाही काला नाही. ऐकलं तर भगवान सांगतात काला नाही काला नाही. जसे आले तसे जा सुखी राहा आनंदात राहा सुखी राहा आनंदात राहा. एवढं सांगून ऐकणार नाही. भगवान सांगतात त्यांना खरकाट्या पात्रावर बसू देऊ नका. टोप्या काढा गुरुजी. टोप्या उपरने फेटे वर हात करा पलीकडं. बळीच्या दुकानापुढे बसलेले संस्थांवर असणारे पोरं वर हात मेजर वर हात करा. वर महिना त्यांना हुसकून लावा. नामस्मरण करत नाही ना त्यांना हुसकून लावा. जे नामस्मरण करतील त्यांनाच प्रसाद. धन्यवाद सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात.